पुण्यामधील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर हा शनिवारी पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला होता, पण त्याचा अर्ज अर्धवट भरलेला असल्यामुळे दाखल करून घेतला गेला नाही। पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्याने आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला होता। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये तो आरोपी आहे आणि सध्या तो तुरुंगामध्ये आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत असताना हातामध्ये बेड्या, गळ्यामध्ये दोरखंड असलेल्या स्थितीमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर मोठमोठ्या आवाजात घोषणा सुद्धा देत होत्या आणि तो अर्ज दाखल करायला आलेला होता। मात्र अर्ज अर्धवट असल्यामुळे तो भरून घेतला गेला नाही। आता त्याला अर्ज भरण्यासाठी 3 दिवसांची मुदत दिल्याची सुद्धा माहिती मिळते। नेकी का काम, आंदेकर का नाम, आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत। बघा मला कसं आणलेलं आहे लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या। मी उमेदवार आहे, उमेदवार दरोडेखोर नाहीये। आणि या संदर्भात पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, आपण पाहिलेलं आहे बंडू आंदेकर हा उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलेला होता, त्यावेळेला त्याने घोषणा दिल्या, त्या घोषणा खरं तर लक्षवेधी आहेत। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर थेट तुरुंगातून बंडू आंदेकर आणि त्यांची सून आणि लक्ष्मी आंदेकर हे जे आहेत ते थेट पुण्यामध्ये आल्या होत्या क्षेत्रीय कार्यालय, भवानी क्षेत्रीय कार्यालयात। आणि येताना त्यावेळेस त्यांनी घोषणा दिल्या होत्या, नेकी का काम बंडू आंदेकर आणि विकासाचं काम म्हणजे बंडू आंदेकर, अशा त्यांनी घोषणा देताना या ठिकाणी फॉर्म भरताना आपल्याला पाहायला मिळाल। मात्र त्या दरम्यान त्यांनी एक तांत्रिक चुकी केलेली आहे। कदाचित ती चुकी नसावी, एक राजकारण असावं, कारण फॉर्म त्यांनी ना अर्धवट भरलेला आहे। 3 फॉर्म त्या ठिकाणी आंदेकर कुटुंबांकडून भरण्यात आले होते, मात्र तिन्ही फॉर्म जे आहेत ते अर्धवट भरल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पुण्यामध्ये यावं लागणार आहे। आणि त्यासाठी आता निवडणूक आयोगाने त्यांना 3 दिवसाची मुदतसुद्धा दिलेली आहे। मात्र या दरम्यान जर बघितलं तर आंदेकरांकडून कुठंतरी शक्ती प्रदर्शन केलं जात आहे, दबाव यंत्रणा वापरली जात आहे। जी कायदा आहे त्या कायद्याचा कसा पद्धतीने वापर केला पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण माहीत असून त्यांनी या ठिकाणी जो फॉर्म आहे तो अर्धवट भरला गेला, जेणेकरून त्यांना वेळ जो आहे तो पुन्हा मिळता येईल आणि लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हे यातून त्यांनी आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र बंडू आंदेकरांसोबत घरातील 3 जणांनी जे आहेत ते फॉर्म भरलेले आहेत, मात्र ते सुद्धा अर्धवट भरलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र काल ज्या प्रकारे बंडू आंदेकरला पोलिसांनी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आणलं होतं, त्यावेळेस त्यांना शक्ती प्रदर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। घोषणा देत त्यांनी या ठिकाणी फॉर्म दाखल करण्यासाठी आला, मात्र अर्धवट फॉर्म भरल्यामुळे त्याला पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागलं। मात्र 3 दिवसांची त्याला मुदत देण्यात आलेली आहे, त्यामुळे 3 दिवसांनी पुन्हा येऊन बंडू आंदेकर असतील किंवा लक्ष्मी आंदेकर असतील किंवा सोनाली आंदेकर असतील, हे पुन्हा एकदा फॉर्म जे आहे ते भरण्याची शक्यता आहे। मात्र या पुण्याच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर बघितलं तर बंडू आंदेकर विरुद्ध कुमकर फॅमिली असे 2 जे संघर्ष आहेत ते पाहायला मिळणार आहे। कारण ज्या प्रकारे आयुष कुमकरची हत्या झाली होती, त्या जे आई जी आहे तिने सुद्धा शिवसेनेकडनी आपली उमेदवारी मागितलेली आहे। कारण जर आंदेकर कुटुंबाला जर उमेदवारी दिली तर कुमकर कुटुंबसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभं असणार आहे। त्यामुळे हा जो वाद आहे तो आता राजकारणात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता आंदेकर जे आहेत ते कोणत्या पक्षाकडनी फॉर्म भरतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र निवडणूक आयोगानुसार किंवा लोकशाहीनुसार त्यांना उमेदवारी अर्ज आहे तो देण्यात आलेला आहे आणि तोच अर्ज भरण्यासाठी ते काल या ठिकाणी पुण्यात दाखल झाले होते। मात्र फॉर्म भरण्यासाठी त्यांनी आता वेळ घेतलेला आहे, कारण त्यांनी फॉर्म जो आहे तो अर्धवट फॉर्म भरला होता, त्यामुळे थोडासा वेळ जो आहे तो मिळालेला आहे। मात्र बंडू आंदेकरकडनी या ठिकाणी इलेक्शनमध्ये आता शक्ती प्रदर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद निलेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।